खूप चांगला नेता महाराष्ट्राने गमावलाय. सगळ्यांचा आधार गेलेला आहे. नेता होणं खूप सोपं असतं, लोकांच्या मनावर राज्य करणं खूप कठीण असतं. प्रत्येकाला वाटत होतं माझ्या घरातलंच कोणतरी गेलं, माझ्या घरातलंच कोणतरी गेलं. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आपले सगळ्या महाराष्ट्राचे दादा अजितदादा आपण गमावले. त्याबद्दल आज आपण त्यांची शोकसभा आयोजित केलेली आहे. आज संपूर्ण फक्त पिंपरी चिंचवड शहर नाही तर सगळा महाराष्ट्र आज दादांसाठी रडतोय. आज दादांनी जे कार्य केलं आपल्या पिंपरी चिंचवड शहरासाठी ते प्रत्येक लोकांच्या स्मरणात आहे आणि ते प्रत्येक जनसामान्य माणूस हे विसरू शकत नाही. तेव्हा दादा गेले, म्हणजे गेले 2 दिवस झाले. बारामतीला होतो, एक माणूस नव्हता असा तिथं का जो रडत नव्हता त्यांच्यासाठी. गरीब श्रीमंत कुठून कुठून लोक 5-5, 6-6 किलोमीटर आम्ही पायी पायी चालायचो तिथपर्यंत जायला. लोक असे वेड्यासारखे रडत होते. नेता होणं खूप सोपं असतं, लोकांच्या मनावर राज्य करणं खूप कठीण असतं. प्रत्येकाला वाटत होतं माझ्या घरातलंच कोणतरी गेलं, माझ्या घरातलंच कोणतरी गेलं. इथं घरातला एखादा व्यक्ती गेला तर नातेवाईकाची मारामार होते. लाखो लोक आज त्यांच्यासाठी रडत आहेत. सगळ्यांची ताकद निघून गेली. प्रत्येकाला वाटायचं की काही झालं की मी सांगाल दादांना, मी सांगाल दादाला. तो शब्दच असा होता की दादा म्हणलं की आधार, घरातला मोठा भाऊ म्हणून लोकांना त्याची खूप अपेक्षा असायची. ते तुटलं ना, ते तुटल्यामुळे लोक खूप पोरके झाले. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर म्हणजे आता असं झालं की आवड पटले कुठं ठिगळ लावायचं. राजकारणाचे एक आधार सगळं संपलंय, सगळं संपलंय. माहित नाही काय होणार. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. खूप चांगला नेता महाराष्ट्राने गमावलाय. सगळ्यांचा आधार गेलेला आहे.